दिसता क्षणीच खावीशी वाटेल अशी आजची आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. करायला सोपी आहे पण खायला पण खूप टेस्टी आहे. आरोग्याला लाभदायक असणारा आवळा भरपूर गुणकारी असतो, पण भरपूर जण आवळा तुरट असल्यामुळे खायला टाळतात. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच ही कँडी खाल्ली तर खूपच छान आहे. 1 किलो आवळ्याची परफेक्ट बनणारी अशी आजची आपली रेसिपी आहे. तर इन्स्टंट आहे, पटकन बनणारी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे. साखरेचे प्रमाण पण आजच्या कँडीमध्ये मी परफेक्ट सांगणार आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, मंजूस आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत. आज मी सकाळी मार्केटमधून फ्रेश आवळे घेऊन आलेले आहे. फ्रेश आवळ्याची कँडी खूपच मस्त तयार होते. चांगले आवळे मी निवडून घेतलेले आहे. खराब आवळे साईडला काढून ठेवले, म्हणजे कसं आपली कँडी मस्त तयार होईल. शक्यतो मार्केटमधून आणतानाच मी चांगले आवळे घेऊन आलेले आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी एक चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीमध्ये आपण आवळे वाफवणार आहे. आवळे आपण सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुतल्यानंतरच आपण आवळे वाफायला टाकणार आहे. मी एक पातेले घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 लिटर मी पाणी घेणार आहे. पाण्याला वाफ आल्यानंतर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे. चाळणी शक्यतो पातेल्यात परफेक्ट मेजरमेंटनुसार बसेल अशीच घ्या, किंवा तुमच्याकडे वापरण्याचे दुसरे जे भांडी असेल ते पण तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीनुसार मी आवळे ठेवणार आहे. परफेक्ट मापाने पातेल्याला सर्व बाजूनी झाकण बसेल असेच मी त्यावरती झाकण ठेवणार आहे. 15 ते 20 मिनटं मी वाफ होऊन देणार आहे. 20 मिनटं मी पातेल्यामध्ये वाफ येऊन देण्यासाठी ठेवले होते. मस्त असे आपले आवळे शिजलेले आहेत. आवळ्याच्या सहज 5 पाकळ्या तयार होतील यानुसार आपला आवळा शिजलेला आहे. आवळे तर मस्त शिजलेले आहे. आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाकीचे जे आवळे राहिलेले होते त्यांना पण आपण वाफवून घेणार आहे. पूर्ण 1 किलो आपण आवळे वाफवून घेतलेले आहे. आवळे वाफवल्यानंतर आपल्याला आवळ्यामधली जी बी आहे ती बाजूला काढायची आहे. आवळे इतके मस्त शिजलेले आहे की आपण सहज त्यामधली बी बाजूला काढू शकतो. यानुसारच आवळे शिजले तर आपली रेसिपी परफेक्ट. पूर्ण आवळ्याची बी काढणं झालेली आहे. आता आपण हे आवळे मिक्सरमधून फिरून घेणार आहे. बारीक प्लेन असे आपल्याला हे आवळे मिक्सरमधून काढायचे आहे. यानुसार हे बॅटर तयार झालेलं पाहिजे. आता आपण हे बॅटर चाळणीने गाळून घेणार आहे. आवळ्याच्या पाकळ्यामध्ये जे धाग्या टाईप जे रेषा असतात त्या या चाळणीने गाळून बाहेर काढल्या जातात आणि आपली कँडी प्लेन मस्त तयार होते. करायला थोडंसं कठीण वाटेल, पण कँडी जर टेस्टी खायची असेल तर ही टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची कँडी कशी मस्त अशी तयार होईल. यानुसार मी आवळा पूर्ण चाळणीतून काढून घेत आहे. यानुसार मी पूर्ण आवळा गाळून घेतलेला आहे व जी काय आपल्या आवळ्यामधली घाण आहे या पद्धतीनुसार निघते बघा, रेषा हे बाहेर आपलं निघतं. आपली कँडी स्मूथ तयार होते. आता आपण साखर घेणार आहे. साखर आपण पिठी साखर तयार करून घेणार आहे. 1 किलो आवळ्यासाठी मी 1/4 किलो साखर वापरलेली आहे. तुम्हाला जास्तीची गोड जर कँडी आवडत असेल तर तुम्ही 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो साखर वापरू शकतात. त्यामुळे तुमची कँडी आंबट गोड मस्त तयार होईल. साखरेचे प्रमाण जर तुम्हाला परफेक्ट माहिती असेल तर तुम्ही आवळा फिरवताना साखर मिक्स केली तर आवळा फिरवायला खूप सोपा जात. चाळणीतून गाळून पण पटकन निघतो. पण साखरेचे प्रमाण परफेक्ट माहिती पाहिजे. तुम्हाला रेसिपी सुटसुटीत कळायला पाहिजे म्हणून मी आज आवळा वेगळ्या मिक्सरमधून फिरून घेतला आहे आणि साखर पण वेगळी फिरून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट आज साखरेचे कळेल. एकसारखे ढवळत हे बॅटर आपल्याला मस्त असं 20 ते 25 मिनटं कमी गॅसवरती ढवळत राहायचे आहे. ज्याप्रमाणे पुरण कढाईला सोडते त्याचप्रमाणे आपले हे बॅटर
तयार झाले पाहिजे. यानुसार ज्यावेळेला आपले बॅटर तयार होईल त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर 2 ते 3 चमचे थोडेसे पाणी घेऊन मिक्स करून त्यामध्ये मिक्स करायचे आहे. यानुसार आपली आवळा कँडी तयार झाल्यानंतर आपण हे कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये मिक्स करणार आहे. त्यामुळे आपली कँडीला असा थोडासा घट्टपणा मस्त येतो. कँडीला घट्टपणा तर कॉर्नफ्लॉवरने येतोच, पण आंबटपणा लिंबूने मस्त येतो. गोड आंबट अशी आपल्याला आजची कँडी बनवायची आहे. अर्धा चमचा मी लिंबूचा रस घालून पुन्हा त्याला मस्त असं ढवळून घेतलेलं आहे. ढवळल्यानंतर हे बॅटर आपलं मस्त असं तयार होत आहे. पण आपल्या कँडीला थोडीशी शायनिंग येण्यासाठी मी साजूक तूप घातलेलं आहे. अगदी थोडेसे चमचाभर मी साजूक तूप घातलेलं आहे. यानुसार या साहित्यात आपली कँडी परफेक्ट झालेली आहे. अगदी कढाईला आपली कँडी पूर्णपणे अलगद सोडत आहे. हे बघा, यानुसार आपली कँडी तयार झालेली आहे. तुम्हाला कँडी जर वेगवेगळ्या कलरची आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात. मी जो आवळ्याचा कलर आहे त्यानुसारच कँडी केलेली आहे. परफेक्ट अशी आजची आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. आता मी एक केक टीन घेतलेली आहे, त्यावरती एक बटर पेपर घेतलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर एखादी पॉलिथिन घ्या, त्याला थोडंसं साजूक तूप लावा व त्यावरती हे जे बॅटर आपल्या कँडीचं तयार झालेलं आहे ते घ्या. परफेक्ट कँडी बनल्यानंतर कढईमधून अलगद अशी ही कँडी खाली पडते. यानुसार आपली कँडी परफेक्ट तयार झालेली आहे. 3च्या आकारानुसार आपण हे कँडीचे जे बॅटर आहे हे पसरून घेणार आहे. अगदी कँडीची जी साईज आपल्याला पाहिजे त्यानुसार हे बॅटर तुम्ही पसरून घ्या. हे बॅटर मी 15 ते 20 तास साईडला ठेवणार आहे. त्यानंतर मी काढून घेतलेलं आहे. बघा, यानुसार आपली कँडीला परफेक्ट असा शेप आलेला आहे टीननुसार. त्यानंतरच तुम्ही कँडी कट करा. अगदी यानुसार तुमचा आकार कँडीला आला पाहिजे. यानुसार कँडी सेट झाल्यानंतर आपण चौकोन आकारात कँडी कट करून घेत आहे. हे बघा, कँडी यानुसार तयार झालेली आहे. मस्त अशी आंबट गोड असणारी कँडी आपली तयार झालेली आहे. यानुसार कँडी तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी जी पिठी साखर असते ती थोडीशी टाकणार आहे व मिक्स करून एका बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे. यानुसार आजची रेसिपी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.